नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही ऐकतोय प्रभाकर बागुल यांची कादंबरी बापू बिरू वाटेगावकर आणि आज भाग 9. बापूला फरार होऊन 15 वर्षांचा काळ लोटला होता. तो आपल्या कुटुंबापासून, आपल्या मायेच्या माणसांपासून दूर फेकला गेला होता. उसाच्या शेतात लपून गुहेत वास्तव्य करून तो एकाकी आयुष्य जगत होता. आई बहिणींकडनं जो काही ओला सुका भाकर तुकडा मिळेल तो खात होता. जिभेच्या लाडाला तिथे स्थान नव्हतं. फक्त जगण्यासाठी काहीतरी खायचं हा एक मनाचा थोरपणा होता त्याच्या. हे असलं जीवन जगणं म्हणजे कठीण शिवधनुष्य पेलणं होतं आणि ते बापू पेलत होता. आताशा बापूला अधूनमधून घराची ओढ यायची. आपल्या रक्ताच्या माणसांना भेटावंसं वाटायचं, पण आपल्या करारी वृत्तीनं तो मनाला थोपवायचा, भिरभिरू द्यायचा नाही. तो बाभूळ वनाच्या बनात एका बाभळाच्या झाडाखाली बसला होता. खांद्यावरची बंदूक हातात घेऊन मोठ्या प्रेमानं कुरवाळत होता. पोटात भुकेचा वणवा पेटला होता. तो आपल्या भुकेचा विचार करत असताना ताकारीचा गणपत पैलवान त्या बनात शिरला. त्याच्या हातात मोठा पितळी डाबा होता. जवळ येऊन हसत हसत तो म्हणाला, बापू, मी शेताकडनं निघालो तेव्हा माझ्या कारभारीनं तुझ्या जेवणाचा डाबा दिला. ती मला म्हणली कारभारी, आज माझ्या भावासाठी यो डाबा घेऊन जा. बिचारा काहीतरी कोरडं गिळत असन, त्याच्यासाठी पुरणाच्या पोळ्या घेऊन जा म्हणली. वर म्हणली, मी छानपैकी खीर बनवली आहे, कुरड्या तळल्या, शेताकडं जाल तेव्हा त्याला द्या म्हणली. मग माझं जेवण झालं आणि मी डाबा घेऊन आलो. एका गठुड्यात तिने भरपूर पोळ्या दिल्यात बांधून. भगवंताला काळजी रे बाबा, त्यो सगळ्या प्राणी मात्राची काळजी घेतोय. समाजामध्ये दयाळू आया बहिणी आहेत म्हणून माझं देश सुखात चाललेत बाबा. त्याने आपल्या हातातला पितळी डाबा समोर ठेवला, पुरणपोळ्यांचं गठुडं शेजारी ठेवलं आणि तो बाजूला बसला. बापूनं आपल्या साथीदारांना बोलवून घेतलं. एकानं बाजूच्या मळ्यात जाऊन विहिरीवरनं पाण्याचं मडकं भरून आणलं. मग त्यांनी पोटभर जेवण केलं. गणपत पैलवान बाजूला बसून होता. गणपत पैलवान बापूचं बारीक नजरेनं अवलोकन करत होता. तो काहीसा सचिंत दिसत होता. बापूनं पानाचा विडा बनवला, तोंडात टाकला, वरून तंबाखूची चिमट सोडली. थोडा वेळ गप्प राहिला. तंबाखूची पिचकारी बाजूला टाकून बापू म्हणाला, गणपत, काय कसला इशार करतो बाबा? नाही, तुझं हे एकाकी आयुष्य बघून मला रुखरुख वाटते रे. कौतुक बी वाटतं म्हणा. तू बायकांच्या रक्षणासाठी धावून जातो, अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात पेटून उठतो, त्यांचा खात्मा करून टाकतो, दारूच्या थेंबाला शिवत नाही. आणि हे सगळं करण्यासाठी तू स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आहे. पण काय रे गणपत? पानाची पिचकारी मारत बापूनं विचारलं. नाही, जाऊ दे बापू, उघड वाचक्यात राग घालून घेशील. तुझा राग मला चांगला ठाव आहे. राग भरून घेईल म्हणजे नक्कीच तुला काहीतरी प्रेत घडलंय ते ठाव आहे. बोल, सांग म्हणतोय म्या. कारण आता ते ऐकलं बिगर माझ्या मनाला चैन नाही यायची. माझी शपथ आहे गणपत तुला. बापूनं शपथच घातली म्हटल्यावर गणपत पैलवानाचा मार्गच खुंटला. तो कसा तरी म्हणाला, बापू, तुझा त्यो मल्हार, माझं पोरग मल्ल्या, काय केलं त्यांनी? अरे, तू ज्या गोष्टीच्या विरोधात बंडाचा झेंडा हातात घेतला त्याच तुझ्या तत्वाच्या मुळाशी मल्हारनं सुरुंग प्यारलाय बघ. काय म्हणतो तू गणपत? ऐकल्यावर तुझ्या मनाचा भडका होईल म्हणून मी बोलायला धजावत नव्हतो, म्हणून माझी हिंमत होत नव्हती बोलायची. काय काय ऐकलं काय तू त्याच्याबद्दल? लोक लय बोलतात. मी जे काय ऐकलं ते सांगतो. लोक सारखी कुरबुर करतात. काही हो मल्ल्या आपल्या बापाचा दरारा बघून सवता खंडणी वसूल करायला लागला. खंडणी वसूल करतो आणि त्यो पायी काय चैनीत खर्च करतो, दारू डोसतो, पोरी बाळींची छेड काढतो, त्यांना दादागिरी दाखवतो.
त्या जलमदात्या बापानं या विरोधात पेटून अशा गावगुंडाचा खात्मा केला आणि तोच बापूचा पोरगा गुंड. आता हे समद्या लोकांचं बोलणं आहे, मी तुझ्या कानावर घातलं, उगा माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ न ग. कुणीतरी तुला सांगायला पाहिजेलच होतं ते. हे ऐकलं आणि बापू सुन्न झाला. बराच वेळ बसून राहिला आणि मग हताश होऊन म्हणाला, माझा मल्ल्या असा वाईट मार्गाला लागलाय वय. भाई बापू, म्या जे काय ऐकलं ते तुझ्या कानावर घातलंय, कारण ते माझं कर्तव्य समजतो. म्या एक परोपकारी माणूस तुझ्यासारखा, पण तो बदनाम व्हायला नको, ह्यो माझा हेतू. अरे म्हणजे माझ्या घरामध्ये सुरुंग पेटलाय म्हण की, त्याची वात जाग्यावची असायला पाहिजे, नाही तर भडका उडायला उशीर लागणार नाही. आईला माझ्याच घरात हे बेनं निपजलं वय. ती नीती देवता किती चित्र असती नाही का, माझ्याच घरात तिने माझा वैरी उभा केला. पण म्या बी बापू बिरू वाटेगावकर आहे. यो मार्ग ज्यांनी ज्यांनी तोडवला त्यांचा मी खात्मा केलाय, त्यांना आसमान दाखवलंय. पण पोरगा असला म्हणून काय झाले, न्यायाचा दंडुका म्या हातात घेतलाय. घरातला ह्यो इशारी सर्प जाग्यावर ठेचून टाकला पाहिजे. नाही बापू शांत होतो, असा आतताईपणा करू नको. नाही आतताईपणा झाला का माझा यो? नाही रे, एकाच मापात मोळा द्यायचं सगळ्यांना. बाकीच्या गुंडासनी मी ज्या ताराजूत तोललं त्याच ताराजूत मी ह्या रांडीच्याला बी तोलणार. म्या दुजा भाव करणार नाही. म्या दुजा भाव केला तर लोक मला उजळ मात्यानं फिरू द्यायचे नाहीत, मला दोष देतील. ते मला नको. या इकारी ना झाला ठेचलंच पाहिजे. नाग्या भिक्या एकदम ताडकन उठून तो कडाडला. बापूच्या आवाजानं गणपत पैलवानाचा थरकाप झाला. तो कसा तरी सावरून उभा राहिला. बापूच्या त्या कडाडणाऱ्या आवाजानं ते दोघं चमकले. ताबडतोब आपल्या फरशा सावरत बाबळीच्या झाडाकडे धावत आले. माना झुकून म्हणाले, जी सरदार, चला माझ्या मागणं या. आपलेच मी ताबडतोब बोरगाव जवळ करायचं, काय समजलं? बापू आडमार्गानं बोरगाव जवळ करायला लागला. ते साथीदार त्याच्या मागून भराभरा चालत होते. बापू बोरगावात शिरला तेव्हा दिवस बुडाला होता. फिक्कट अंधार पसरायला लागला होता. बापू बोरगावात आलेलं बघून गल्ली बोळातनं जाणाऱ्या स्त्री पुरुषांना आश्चर्य वाटत होतं. त्याला बघून त्या सगळ्यांना आनंद झाला होता. बापू आपल्या घरासमोर आला. साथीदारांना ठराविक ठिकाणी नेमून तो घराच्या अंगणात आला आणि बंदूक हातात घेऊन मोठ्यानं काढाडला, ए मल्ल्या. त्या आवाजात अशी काही जरब होती की घरातल्या लोकांचा थरकाप झाला. तो बापूचा आवाज आहे हे सगळ्यांनी ओळखलं होतं, पण आवाजातला कडवटपणा बघून ते काहीसे घाबरले सुद्धा होते. झेलाबाई बाहेर पडवीत येऊन म्हणाली, अरे बापू, 15-1 वर्ष झाली तुझा घरासनी पाय नाही लागला. आल्या एवढ्यानं काय ओरडतो बाबा, आतमध्ये तर ये. बापू घराच्या पायऱ्या चढून पडवीत आला. त्यांनी झेलाईचे पाय शिवले. तिने आपला उजवा हात उंचावून आशीर्वाद दिला. मधल्या दाराशी शेवंतीबाई, गुणवंताबाई उभ्या होत्या. बापूला बघून त्या दोघींचे डोळे ओलावले होते. त्यांच्याजवळ बापूची 2 धाकटी मुलं आणि वारूची मुलं होती. ते आपल्या आयांच्या पाठीमागे लपून बापूकडे भित्र्या नजरेनं बघत होते. वारू बहुतेक मळ्यात गेलेला असावा. त्या पोरांवरनं बापूनं आपली मायेची नजर फिरवून घेतली. झेलाबाई म्हणाली, अरे बापू बस. नाही, मला बसायला येळ नाही. पोलीस लोक माझ्या वासा वाचतात. मला लगेच माघारी फिरलं पाहिजे. तुमच्या समध्यांचं ठीक आहे नवं? अरे ठीक आहे बाबा, पण तुझी दाईना बघून आम्ही सगळेजण डोळ्यातनं थेंब थेंब पाणी गाळत बसतो. आम्हासनी आणसुद्धा गोड नाही लागत रे. आता यो माझ्या नशिबाचा खेळ आहे आई. तुम्ही काय करणार त्याला? मल्ल्या काय दिसेना. दुपारी बाहेर पडला होता, अजून काय परतला नाही. लयच गुंड झालंय म्हण. माझ्या कानावर त्याच्याबद्दल लय आलंय. अरे अजून त्याला समज नाही आली, येला आपोआप ताळ्याव. त्याचवेळी मल्हारनं घरात प्रवेश केला. बापूला घरात बघून तो एकदम दचकला. मद्य घेतल्यामुळे त्याचे डोळे हिंगोळासारखे लाले लाल झाले होते. मद्याचा उग्र दर्प घरात पसरला. ते बघितलं आणि बापू उंच आवाजात म्हणाला, काय रे मल्ल्या? जी, दारू पितोय? नाही. मग आता काय गाडविनीचं मूत पिला का तू?
आणि काय रे, तुझ्या बापाचा दरारा बघून श्रीमंत लोकांकडनं खंडणी वसूल करतो का तू? नाही हो, लोक काय बाय बोलतात, त्यांच्या तोंडाला थोडं झाकण घाय. लय चिरचूर बोलायला लागला की जीभ हसडून हातावर देईल मी. तू आणखीन पोरी बाळींची छेडछाड बी करतो म्हण. मल्हार खालमानेनं उभा होता. त्याची नजर जमिनीला चिकटली होती. समोर आपला तो वाघाच्या जरबेचा जन्मदाता बघून तो एकदम ढासळला. स्वतःवर संयम ठेवत बापू शांत आवाजात म्हणाला, बघ मल्ल्या, म्या आयुष्यात कधी दारूच्या थेंबाला शिवलो नाही. दारू शरीराला घातक असती, जनावर बनवती ती माणसाला, कुणाची ओळख राहू देत नाही. म्या फरार झालो, माझा दरारा वाढला, तरी म्या कोणाकडनं खंडणी घेतली नाही का कोणाच्या घरावर दरोडा घातला नाही. बाई माणसासना आम्ही देवी मानतोय, त्यांच्या मदतीला म्या धावून जातो. बाई माणसावर बळजुरी करणाऱ्या शैतानांचा म्या खात्मा केला आणि फरार झालोय. भूतासारखा एकटा रानात राहतो, खायला मिळालं तर खातो, नाही तर उपाशी झोपतो. आणि माझ्या तत्वाच्या विरोधात तू वागायचं ठरवलंय. तुझ्यामुळं माझी बदनामी व्हायला लागली. बोल, तुला काय सजा देऊ, बोल. मला माफ करा बापू. अरे तुझा गुन्हा असा काय वाईट आहे का मी तुला माफ करू शकत नाही? अगं आजी, सांग की बापूसने. बोलता बोलता मल्हार झेलाबाईच्या मागे जाऊन लपला. बापू एकदा माफ कर बाबा, त्याला पुन्हा नाही वागणार तू असा. आई, त्याचं वकीलपत्र तू घेऊ नका. अशा गुन्ह्यासाठी माझ्यापाशी एकच सजा आहे, मौत. याला मी जेत्ता नाही ठेवणार. माझ्या माथ्यावर कलंक लावायला निघाला तो. आई तू बाजूला हो. अरे न ग बापू. अगं तू कशाला वाईट वाटून घेते आई? म्हणू दे ना लोकांसनी की बापू बिरूनं अशा गुन्ह्यासाठी स्वतःच्या पोराची देखील गय नाही केली म्हणून. अरे असा कसा दगडावानी कठोर झाला बापू तू? नाही आई हो, वयात आलेला बॉकाड ठ्याचला पाहिजे. बापूनं मल्हारचं बोखोटं धरलं, त्याला समोरच्या भिंतीजवळ उभं केलं. बापूनं आपल्या हातातली बंदूक सावरली. आत्तापर्यंत शांत असलेल्या शेवंतीबाईचा धीर खचला. ती नवऱ्याच्या पायावर पडली. धनी नका असं काय करू. 9 महिने वजं सांभाळले, माझ्या रक्तावर पोचलंय, खाऊ पिऊ घालून त्याला मोठं केलंय. नका. चले बाजूला हो. ती बाजूलाच कलमडली. या असल्या देवट्या पोराला जन्म दिल्यानंतर त्याला न्हाणी घरातच का नाही दाडापला? तेव्हाच ह्यो कोंब छाटला असता तर माझ्यावर ही पाळी आली नसती. मल्हार भीतीनं थरथरत होता, आपल्या प्राणाची भीक मागत होता. पण बापूनं वेध घेतला. 3 गोळ्या थडा सुटल्या. त्या 3ही गोळ्या मल्हारच्या छातीत घुसल्या. एखादं फळ झाडावरनं खाली पडावं तसा तो जमिनीवर कोसळला. 1-2 आचके देऊन शांत झाला. अगदी शांत नजरेनं त्याने बघून घेतली, सभोवताली नजर फिरवली. त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश नव्हता. बंदूक बापूनं खांद्याला लटकवली आणि वाकून त्या मृतदेहाला नमस्कार केला. त्यानंतर तो अगदी थंड डोक्यानं बाहेर पडला. बाभूळ वनाच्या रानाकडे अंधार तुडवत चालायला लागला. पाठोपाठ त्याचे साथीदार निघून गेले. घरात बायका पोरांचा विलाप करण्याचा डोंब उसळला. ती बातमी गावभर पसरली. गावावरच शोककळा पसरली. पण बापूच्या न्यायाची जो तो तारीफ करत होता. दुसऱ्या दिवशी ती बातमी आघाडीच्या दैनिक पत्रातनं प्रसिद्धही झाली. त्या पत्रकारानं म्हटलं होतं की कृष्णाकाठचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर यानं अन्याय अत्याचाराच्या विरोधात हाती हत्यार घेऊन मी म्हणणाऱ्या गावगुंडांचा खात्मा केला. त्यासाठी तो फरार झाला. आया बहिणींच्या पवित्र शिलावर घाव घालणाऱ्या नराधामांना मृत्यूदंडाची सजा देऊन बोरगावात शांतता निर्माण करणारा तो शांतिदूत ठरला होता. आया बहिणींचा सखा झाला होता. तो असा काही न्यायप्रिय होता की त्याने आपल्या आयुष्यात जी काही आदर्श तत्त्व अंगीकारली, त्या आदर्श तत्वांना शह देण्याचं काम जेव्हा त्याच्या पुत्रानं केलं, तेव्हा त्यांनी स्वतःच्या पुत्राला गोळ्या घालून ठार केलं. असा रक्तरंजित संघर्ष करणारा न्यायनिष्ठ समाजसेवक या भूतलावर दुर्लभ आहे. त्याच्या या कार्याला आमच्या शुभेच्छा. ही बातमी झळकली वर्तमानपत्रात आणि बापू बिरू सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरात प्रसिद्धीच होतातच आला. लोक त्याचं गुणगान गायला लागले.
बापू जुनेखेड नवेखेडच्या बाभळीच्या रानात विसावला. पोलिसांचा ससेमिरा त्याच्या पाठीशी असा काही लागला की तो दिवसा बाहेरच पडत नसे. बहेगावला रामाचं मंदिर होतं. तिथे राम मंदिरात जाऊन श्रीरामांचं दर्शन घ्यावं असं त्याला सारखं वाटत होतं, पण दिवसा ते शक्य नव्हतं. मग त्यांनी एक दिवस रात्रीच्या वेळी श्रीरामांचं दर्शन घ्यायचं निश्चित केलं. आपले 2-3 साथीदार सोबत घेऊन तो बहेगावला आला. रात्रीचे 12 वाजले होते. साथीदारांनी पुजाऱ्याला उठवलं. त्या मंदिराचे पुजारी होते जोगळेकर महाराज. मनाविरुद्ध का विना जोगळेकर महाराजांनी मंदिराचं दार उघडलं. बापूनं श्रीराम प्रभू आणि सीतामातेचं दर्शन घेतलं. त्याचं दर्शन घेऊन झाल्यानंतर जोगळेकर महाराज त्याला म्हणाले, मध्यरात्रीच्या सुमाराला देवाचं दर्शन घेणं ठीक नव्हे. देवदर्शनाला दिवसा यावं. बापू म्हणाला, अहो पण महाराज, दिवसा जर पोलीस माझ्या पाठलागावा असतील तर काय करणार मी? अच्छा, म्हणजे तूच तो बापू वेरू. सध्या तू पोलिसांच्या तोंडचं पाणी पळवलंयस. दळी सळी काष्ठी पाषाणी तूच त्यांना दिसतोयस. पण लक्षात ठेव, तुझं महान कार्य आहे. स्त्री जातीला तुझा मोठा आधार आहे. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातून निघणाऱ्या दैनिक पत्रात तुझी बातमी वाचली होती मी. तुझ्या आदर्श तत्वांना शह देणाऱ्या स्वतःच्या मुलाला तू गोळ्या घालून ठार केलंस. बरोबर आहे ना? म्या काय आदर्श तत्व अंगीकारलेत, त्याला माझं पोरग सुरुंग लावायला लागलं, म्या बदनाम झालो असतो म्हणून मी त्याला उडवून टाकला. माझं काय चुकलं का सांगा महाराज? नाही रे, माणूस मेला तर चालेल, पण तत्व मारायला नकोत. तत्व अस्तित्वात राहिली ना की समाज जिवंत राहतो. तू उत्तम कार्य करतोयस. थांब, मी देवाच्या गाभाऱ्यात जाऊन येतो. जाऊ नकोस. जोगळेकर महाराज आत राम मंदिरात गेले. लगेच परत आले. त्यांच्या हातात एक रुद्राक्षाची माळ होती. बापू, तुला दीर्घायुष्य लाभलं पाहिजे आणि त्यासाठी ही रुद्राक्षाची माळ तुझ्या कंठात असू दे. ही माळ तू सतत कंठात ठेवलीस तर तुला धोका पोचणार नाही. वेळोवेळी ही माळ तुझं रक्षण करेल. मी आजपतूर गुरु केला नाही महाराज. तुम्ही माझं गुरु. तुमच्या हातानं ही माळ माझ्या कंठात घाला. काही हरकत नाही. श्रद्धा ही खूप मौलिक बाब आहे. जोगळेकर महाराजांनी बापूच्या कंठात ती रुद्राक्षांची माळ घातली. बापूनं खाली वाकून त्यांना पदस्पर्श केला. त्याला आशीर्वाद देता देता जोगळेकर महाराज म्हणाले, शतायुषी हो बापू, आणि तू होणारच आहेस, कारण समाजाला तुझी नितांत गरज आहे. आणखीन एक महाराज, मला पान तंबाखू सोडून द्यायची. उत्तम आहे. पाण्यानं भरलेला एक तांब्या जोगळेकर महाराजांनी त्याच्या हातात दिला आणि म्हणाले, पाणी सोडता सोडता पान तंबाखू सोडायचा निर्धार करायचा. एक गोष्ट चांगली ध्यानात ठेव. तू श्रीराम प्रभूंसमोर निर्धार करतोयस, कितीही मोह झाला तरी पान तंबाखूला स्पर्श नाही करायचा. देवा शपथ नाही करणार महाराज. बापूनं निर्धार करत पाणी सोडलं. मग पैरणीतला पानाचा बटवा हातात घेऊन दूर फेकून दिला. महाराज म्हणाले, बापू, यापुढे तू रात्री पहाटे कधीही देवदर्शनाला आलास तरी तुला देवदर्शन घेता येईल. येतो महाराज म्या. पुन्हा पाय शिवता शिवता तो म्हणाला आणि आपल्या साथीदारांसह राम मंदिरातनं बाहेर पडला. एक दिवस बापू दुपारी बाभुळबनात बसला होता. आपल्या विचारातच तो होता. तेवढ्यात मसूची वाडीतल्या 15-20 बायका बाभुळबनात शिरल्या. त्यांचं नेतृत्व एक मध्यम वयाची स्त्री कासूबाई गावडे करत होती. तो बायकांचा समूह बापूच्या समोर आला आणि कासूबाई बापूला हात जोडून विनंती करत म्हणाल्या, बापू भाऊ. बोल की बहिणे, बोल. भाऊ, अरे देशाला स्वातंत्र्य मिळावं देखील दारूच्या दुकानाशी हे काँग्रेसचं सरकार मान्यता देतं. म्हणजे लोकांनी वाईट मार्गालाच लावतं का नाही? सरकारी उत्पन्न वाढावं म्हणून दारूच्या दुकानासनी परवानगी दिली जाते. आमच्या मसूचीवाडी गावात असंच एक दारूचं दुकान भर चौकात सुरू झालंय. दुकानाचा मालक लय माजोरी. लोक तिथं दारू पित्यात, घाणघाण शिव्या घालतात, भांडणं काढतात. इराकोतीला चौकातच बसतात उघड्याव. अरे त्या चौकात चांगली चांगली घरंदाज बायका पुरुष राहतात. घराघरातल्या पोरांवर त्याचा वाईट असर होतो. आम्ही बायकांनी त्या दारू दुकानदाराला गावाबाहेर दुकान न्यायला सांगितलं, पण तो माजोरी दुकानदार आमचं काही ऐकतच नाही. आम्हाला जुमानतच नाही. तो उलट आम्हासनी दादागिरी दाखवतो. म्हणतो तुम्हासनी काय करायचं ते करा, पण दुकान काही इथनं हटवणार नाही.
भाऊ त्याचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे म्हणून आम्ही बायका तुझ्याकडे फिर्याद घेऊन आलोय. तिथल्या नागरिकांची या जाचतनं सुटका कर भाऊ. आमसनी न्याय मिळाले बगर आम्ही बायका काय गावाकडे जाणार नाही. नाही तुम्ही बायकांनी त्या माणसाला विनंती केली का? केली. त्याला पैशाचा माज आलेला वाटतोय. त्याचा बंदोबस्त मी उद्याच करून टाकतो. परवापासनं ते दुकान तुम्हाला दिसणार नाही तिथं. जावा आपापल्या घरला जावा. 1-2 बायकांनी गोडधोड अन्नाचे डबे आणले होते ते त्यांनी बापूच्या हाती दिले. बापू सदगदित झाला आणि म्हणाला, अरे तुम्हा आया बहिणींची अशी माया आहे माझ्या हो, म्हणून या रानात मी खुशीनं राहतो. जावा तुम्ही बहिणीनो. त्या बायका प्रसन्न चित्तानं गावाकडे निघून गेल्या. मसूची वाडी अंधारात गडप होताच गावातल्या मुख्य चौकात मद्यपींची गर्दी व्हायला लागली. दुकानाचा मालक काळूराम शेठ पैसे घेत होता. दुकानातल्या नोकरांवर ओरडत होता. हाती आलेल्या नोटा मधून मोजत गल्ल्यात टाकत होता. मध्येच हातात असलेल्या पेटत्या सिगरेटचे झुरके घेत होता. त्याच्या नजरेतनं त्याचा रंगीलपणा झिरपत होता. त्याचवेळी बापू मसूच्या वाडीत घुसला. त्याच्याबरोबर त्याचे 2 फरशीधारी साथीदार होते. ते त्याच्या पाठोपाठ चालत होते. चौकात येताच बापूनं मद्यपी लोकांचं ते दृश्य बघितलं आणि त्याच्या अंगाचा तिळपापड झाला. लगबगीनं आपल्या पायातल्या वाहना करा करा वाजवत तो दुकानात शिरला. पाठोपाठ त्याचे फरशीधारी साथीदार. बापूला दुकानात शिरलेलं बघून गल्ल्यावर बसलेल्या त्या दारूवाल्या विक्रेत्या दुकानदाराची एकदम घाबरगुंडीच उडाली. तो उठून उभाच राहिला. बापूनं कडवट आवाजात विचारलं, काय रे नाव काय तुझं? काळूराम. तुला दारू ऐकण्याचा सरकारी परवाना आहे का? आहे. तुला या चौकात राहणाऱ्या बायकांनी हे दुकान गावाबाहेर न्यायची विनंती केली होती का नाही? केली होती बापू. मग तू दुकान इथनं का नाही हलवलं? का नाही हलवलं? तुला विनंती केली ती ना बायकांनी दुकान हलव म्हणून? हा केली होती बापू. तू तुझ्या मगरूर स्वभावानं त्यांना झेड करून टाकलं वे. काय लय माझला आला काय तू? दुकानात दारू घेण्यासाठी तिष्ठत असलेल्या दारूबाज लोकांनी बाहेर पळ काढला होता. बापूला बघून चौकात बसलेल्या मद्यपींची दारू उतरली होती. ते शांत झाले होते. बापू पुन्हा म्हणाला, काळूराम तू दारू विक्री करून गरीब दुबळ्या लोकांचे संसार उधळतोय. तू जरी पैसे कमवत असला तरी ते वाम मार्गाने मिळवतोयस. दुसऱ्याच्या संसाराची दोळधाण करून तू पैसा मिळवत असला तर तुझ्या घरामध्ये शांती नक्कीच नांदत नाही. तुझ्या पोरावर चांगले संस्कार होत नाहीत. तुझं पोरगं बी बिघडलं. आता तरी शहाणा हो. शहाणा हो, नाही तर तुझ्यावर काही काळात पश्चात्ताप करायची पाळी येईल. यो मार्ग बदल. मार्ग बदल मी सांगतो तुला. उद्यापासून मला हे दारू विक्रीचं दुकान दिसायला नको. म्या तुला चांगली समज देऊन सांगतो, नाहीतर मला यागळा विचार करावा लागेल. हा बापूचा अंतिम इशारा होता. काळूराम काय ते समजून चुकला. तो घाईघाईत म्हणाला, बापू रात्रीतनं दारू विक्रीचं दुकान हलवतो मी. बापू मला काय म्हणायचंय? तू म्हणला त्याप्रमाणे माझ्या कच्च्या बच्च्या पोरावर माझ्या या धंद्याचा विपरीत परिणाम होणार असेल तर मी दारू विक्रीचा धंदाच बंद करून टाकतो. आई शपथ. तू घेतलेला निर्णय लय गोडे. मला बी आनंद झाला. बापू त्या दुकानातनं बाहेर आला. बाजूला ग्रामपंचायत रस्त्यावरील दिवा अंधुकपणे जळत होता. त्या कंदिलाजवळ बापू उभा राहिला आणि म्हणाला, माझ्या बंधूंनो मला समजून घ्या. म्या काय वाघ बिग नाही. म्या तुमच्यासारखा हाडामासाचा माणूस आहे. अन्याय अत्याचार सहन होत नाही म्हणून मी हातात हत्यार घेतले. माझं पोरगं माल्ल्या दारूड असायला लागलं होतं. लोकांकडनं खंडणी वसूल करायला लागलं होतं. त्याला मी 3 गोळ्या घातल्या. पण म्हणून मी काय वाईट माणूस नाही. बसा माझ्यासमोर या. सभोवताली अंधारात लपलेले मद्यपी दबकत दबकत समोर आले. चांगले 50-60 लोक गोळा झाले. माझं ऐका बंधू नो, दारूच्या यासनाला तिलांजली द्या. तुम्ही दिसाकाठी दारू जेवढा पैसा खर्च करतात त्याचं दूध आणा, पोरांना पाजा. त्यांच्या तब्येती सुधारतील ना. पोरांना शाळेत पाठवा, त्यांना चांगलं खायला प्यायला घाला. अरे तुमची पोरं नोकरीला लागली म्हणजे म्हातारपणी तुम्हाला दिस चांगली येतील. काय वाटतं तुम्हासनी? तुम्ही फक्त मनानं ठरवा, यातनं बाहेर पाडणार तुम्ही. चला माझ्यासमोर या एक एक जण.
बापूनं आपल्या पैरणीच्या खिशातनं भंडाऱ्याची पिशवी काढली. समोर येणाऱ्या प्रत्येकाच्या तळहातावर त्यांनी चिमूट चिमूट भंडारा ठेवला. सगळ्यांना समोर उभं केलं आणि बापूनं त्यांना शपथ द्यायला सुरुवात केली. माझ्या पाठोपाठ शपथ घ्या. आम्ही सगळेजण खंडोबारायाची शपथ घेतो, वचन देतो, आजपासनं आम्ही लोक दारूच्या थेंबाला शिवणार नाही. आजपातूर आम्ही जनावरावानी वागलो, पण खंडोबानं आम्हाला सुबुद्धी द्यावी, या जीव घेण्या व्यसनातनं सुटका करावी, आमचं रक्षण करावं. बापूच्या पाठोपाठ लोक गंभीरपणे ते शब्द उच्चारत होते. चौकातलं वातावरणच बदलून गेलं. बापूनं त्यांचा निरोप घेतला, पण बापूला निरोप देताना सगळे लोक भारावून गेले. काही तर बापूच्या पायावर वाकले. बापू त्यांना साक्षात देव भासत होता. मग तो आपल्या साथीदारांबरोबर आपल्या निजधामाकडे निघून गेला. मसूची वाडी गावातल्या बायका बापूला देवदूत मानायला लागल्या, कारण त्यांचे संसार सुधारले. त्या बायका बापूला दुवा द्यायला लागल्या. कृष्णा काठावर एक आदर्श गाव म्हणून मसूची वाडी गावाचा गौरव व्हायला लागला. आपल्या समाजसेवेच्या व्रतात बापू खोल खोल बुडत चालला होता, पण त्या समाजसेवेत त्याला विशिष्ट प्रकारचा आत्मिक आनंद मिळत होता. गरीब, दुबळे, अबला स्त्रिया आणि अन्याय अत्याचार पीडितांच्या मुखावरचं हास्य बघितल्यावर बापूला मनस्वी आनंद होत असे. अशांची सेवा म्हणजे तो प्रत्यक्ष भगवंताची सेवा मानत असे. प्रत्यक्षात त्याला भगवंताचं दर्शन झालं नव्हतं, अद्यापपर्यंत ते कोणालाही झालं नाही. पण असे लोक बघितले की बापूच्या अंतरी कणव तयार होत असे. त्याला त्यांचा कळवळा येत असे. त्याचं अंतःकरण दयेनं भरलं जात असे. मग अशा वेळी तो संकटात उडी मारत असे. त्या लोकांना त्या संकटातनं बाहेर काढत असे. बापू असा धर्मात्मा होता, महामानव होता आणि त्याच्या ह्या उत्तुंग गुणांवर लोक भरभरून प्रेम करत होते. मित्रांनो, हा 9वा भाग इथेच संपला. 10वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.